मका बियाणे खरेदी केले. जमिनीची मशागत पहिले नांगरून घेतलं. नांगरटीनंतर फळी मारून घेतली. फळी मारल्यानंतर शेणखत हे परत मिक्स करून नंतर पेरणीला सुरुवात करताना 2 झाडांचे अंतर 2 फूट ओळीचे अंतर आणि 2 झाडांमधील अंतर 1 फूट अशाप्रमाणे पेरणी केली. पेरल्यानंतर पेरणीबरोबर 10-26-26 आणि झिंक सल्फेट हे बियाबरोबर पेरणीत वापरलं. कणीस लांबट आहे. माझ्याकडे सिजंटा कंपनीचं त्याच्यापेक्षा हे लांब आहे. कणीस दाणे नारंगी रंगाचे आणि शेवट टोकापर्यंत अगदी भरघोस आणि टंबोरले दाणे आहेत सारखे. त्याच्यानंतर तो शंख आहे इतर मक्यापेक्षा तो बारीक आहे. आपल्या भाषेत त्याला लेंडर म्हणतो, गावठी भाषेत ऐराणीमध्ये. अशा प्रकारे दाणे अगदी भरघोस आणि टंबोरे दाणे. त्याच्यामुळे मार्केटही जास्त मिळेल इतर मक्यांपेक्षा असा अंदाज आहे. आणि शेवटी हे जे ताट दिसते तुम्हाला, हे ताट हिरवगार आहे तोडणीपर्यंत आणि चाऱ्यासाठी सुद्धा, हे जनावरांना चाऱ्यासाठी सुद्धा अत्यंत उपयोगी आहे. अशा पद्धतीने या मक्याची वैशिष्ट्य दिसतात. या व्हरायटीचं उत्पादनात इतर उत्पादनापेक्षा मला मागच्या वर्षी सिजंटाचा मका पेरला होता, तो 25 क्विंटल मिळाला होता. तर यावर्षी या कणसांनुसार आणि दाण्यानुसार तो जास्तीत जास्त उत्पादन मिळेल असा माझा अंदाज आहे. 30 ते 35 क्विंटलपर्यंत जाईल. कमीत कमी 10 क्विंटलचा तरी फायदा होईल ही व्हरायटी टाकल्यामुळे. कळवण युनिमार्ट कृषी सल्ला केंद्रातून मला योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यामुळे माझ्या उत्पन्नात एकरी 10 क्विंटलने वाढ झाल्यामुळे आणि मला वेळोवेळी दुकानदाराने सल्ला दिल्यामुळे मी त्यांचा शतशः आभारी आहे. धन्यवाद.
भास्कर उंद, राहणार कुंडाणे, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। मी कळवण इनमार्ट PSC 745 अडवांटा हे बियाणं पेरले। मी बियाणं लागवड करताना रोपामधलं अंतर 1 फूट आणि सरीतलं 1.5 फूट अशा वेळेस पेरणी केली। मला एकरी 7 ते 8 किलो बियाणं लागलं। एकरी मला 1846 पहिल्या वेळेस खाद्य देताना 1846च्या 2 गुणी एकरी आणि झिंकच्या 2 पिशवी दिवसातून परत युरिया, MOP आणि झिंक हे एकरी 2 थैल्या वापरल्या। पाणी उघडझापमध्ये एक पाणी दिलेलं आहे, गरज भासल्यास एक पाणी दिलं। गेल्या वर्षी 62-40 केलं होतं, त्याच्यापेक्षा आम्हाला 2 बोट कणीशी लांब वाटतं तिथून, नाही तर ब्लेंडर बारीक आहे आणि गेल्या वर्षापेक्षा यंदा आम्हाला 25 पोते जास्त होण्याची शक्यता आहे। 745 हा मका गडद नारंगी असल्यामुळे बाजारात इतर वर्गीय पिकांपेक्षा 60 ते 70 क्विंटलाने भाव जास्त मिळतो। कणीस बुडापासून शेंड्यापर्यंत भरगच्च भरलेले असल्यामुळे उत्पन्नात वाढ पण आहे। या मकाचे कणीस बारीक असल्यामुळे दाण्याचं वजन वाढतं, तसंच दाना पण भरगच्च निघतो बीट बारीक असल्यामुळे। तसेच चारा पण इतका मस्त उत्सुक आहे आणि तसंच कणीस पण खाली लवलं नाही, कणीस झाडाला वरतीच आहे। तसंच काही कडब्यांचं कणीस खाली मुडून पडतं, पण हा कडबा पण उत्सुक आहे गुरांसाठी। युनिमार्ट कंपनीचे बियाणे घेतल्यामुळे आम्हाला उत्पन्नात वाढ मिळाल्यामुळे आम्ही त्या कंपनी तर्फे आभारी आहोत। कैलाश विश्वनाथ भालेराव कळवण तालुका रवळजीमध्ये राहतो आणि न्यूमार्ट कंपनीकडून PSC 745 बियाणं घेतले। नांगरणी केली, मशागत केली व खत टाकले, शेणखत रासायनिक शेणखत टाकल्यानंतर पाऊस पडल्यानंतर 1.5 फुटावर सरी ओढली, नंतर मकई टाकला 1 फुटाच्या अंतरावर, नंतर मग कृत्रिम खाद्य वापरलं थोडं, 1.5 म्हणजे एकरामध्ये 4 सागोनी वापरले। त्याच्यानंतर फक्त वखरणी केली, नंतर मग थोडे मोठे झाले नांगरणी केली, नांगरणी केल्यानंतर मग काहीच केलं नाही। एक कलर आहे, याच्यामुळे भाव बी चांगला भेटतो आणि मक्याची बिट्टी चांगली आहे आणि चांगलं शेंड्या दांड्यापर्यंत मकी चांगलं भरलेलं आहे आणि जळाव चांगला आहे, त्याच्यामुळे चांगलं कणीस आहे। बोल ना, हे अन्य जातीचं बियाणं आहे आणि हे 745 PSC या कंपनीचं आहे आणि त्याच्यामुळे हे कणीस एकदम लहान आहे, याची लांबी असल्यामुळे याचा जळाव जास्त आहे आणि उत्पन्न वाढलं। बारीक असल्यामुळे याचं वजन जास्त येतं आणि याची बिट्टी जाड असल्यामुळे याचं वजन कमी येतं, त्यामुळे या एकरी उत्पादन जास्त मिळतं। वेळोवेळी युनिमार्टने मार्गदर्शन केलं, त्याच्यामुळे मी आभारी।